पुण्यातील खराडी येथील वडिलोपार्जित जमिनीच्या फसवणुकीप्रकरणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे दाद मागूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने पीडित शेतकरी शेख कुटुंबाने अखेर टोकाचा निर्णय घेतला आहे। प्रशासनाच्या दिरंगाईला आणि भूमाफियांच्या त्रासाला कंटाळून शेख कुटुंबाने 22 जानेवारी 2026 पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी आरिफ कासम बेग, राजाभाऊ चौधरी, प्रभा करपे, हसीना शेख, वकील ताहिर खान फिरोज बेग, आसिफ शेख हे उपस्थित होते। नमस्कार, मी आरिफ कासम बेग, राहणार सर्वे नंबर 22/2 बेगनगर खराडी। आज या ठिकाणी इथं येण्याचं कारण हे आहे की जयप्रकाश सीताराम गोयल, अतुल जयप्रकाश गोयल, अमित जयप्रकाश गोयल यांची जी गोयल गंगा डेव्हलपर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, या कंपनीकडून आमची जागा घेऊन आमच्याकडे म्हणजे आमची जी फसवणूक झाली आहे त्या बाबतीत आम्ही न्याय हक्क मागण्यासाठी इथपर्यंत आलो। हवेली तालुक्यातील खराडी येथील सर्वे नंबर 22/2 मधील सुमारे 4 हेक्टर 10 आर वडिलोपार्जित जमिनीपैकी 125.5 आर आणि 24 आर इतकी जमीन काही अटी आणि शर्तींवर सन 2006 मध्ये गोयल गंगा डेव्हलपर्सला केवळ विकासासाठी, तेही 18 महिन्यांच्या मुदतीवर देण्यात आली होती, परंतु त्यांनी आमची फसवणूक केली असा गंभीर आरोप शेख कुटुंबियांनी या पत्रकार परिषदेत केला। या जमिनीवर न्यायालयाचा आदेश असतानाही बेकायदेशीरपणे सदनिका विक्री करण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। या विरोधात आवाज उठवल्यानंतर 3 मे 2021 रोजी तब्बल 200 ते 400 गुंडांच्या जमावाने बेग आणि शेख कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। मात्र पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही असा दावा देखील या कुटुंबाने केला आहे। कोर्टाचे निर्णय जरी झाले तरी त्या निर्णयाला तो जुमानत नाही। आमच्या जागेचा म्हणजे ठरलेला मोबदला म्हणजे 2006 21 जानेवारी म्हणजे नेमका आजपासून बरोबर 20 वर्षापूर्वी त्यांचं आमचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालं होतं। त्यानुसार त्यांनी आम्हाला आमच्याकडून ज्यावेळेस व्यवहार केला त्यानंतर कन्स्ट्रक्शन कॉस्ट म्हणून आमच्या रकमेतलेच पैसे ठेवून घेतलेत आणि ते 53,500 स्क्वेअर फीट बांधकाम त्या बदल्यात बांधून देणार, 2 वर्षात देणार असं त्यांचं ठरलं होतं। परंतु आजपर्यंत आज तागायत काही दिलेलं नाही। मध्यंतरीच्या काळात त्यांचे आमचे बरेच दावे चालू झाले। आता आमचा ठरलेला मोबदला त्यांनी दिला नाही, आम्हाला टेम्पररी अकोमोडेशन, आम्ही ज्या राहती घरं आम्हाला तोडून मागे टेम्पररी अकोमोडेशन करून दिलं, ते टेम्पररी अकोमोडेशन काढून घेण्यासाठी आमच्यावरती गुंडांकरवी, पोलिसांकरवी, कॉर्पोरेशन करवी सगळ्यांकडून दबाव त्यांचा चालू आहे। चंदननगर आणि खराडी पोलीस स्टेशन, पुणे महानगरपालिका तसे दुय्यम निबंधक कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करूनही अधिकारी दोषींनाच पाठीशी घालत असल्याचा आरोप बेग आणि शेख कुटुंबाने केला आहे। न्याय न मिळाल्यास बेमुदत साखळी उपोषण आणि आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार या कुटुंबाने व्यक्त केला आहे। या काळात आम्हाला काहीही दगाफटका झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासन आणि संबंधित विकासकांवर राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। आजची परिस्थिती अशी आहे की आम्हाला तिथून म्हणजे आमचं ठरलेलं बांधकाम आजपर्यंत दिलेलं नाही। ठरलेलं जे बांधकाम केलं त्यांनी ते विकत चाललेत। त्या विरोधात आम्ही कोर्टात दावे दाखल केलेले आहेत। त्यातल्या एका दाव्यात 16/4/2024 एक अशी ऑर्डर झाली की यांनी कुठलीही सदनिका किंवा व्यावसायिक गाळा विकू नये अशी ऑर्डर असताना देखील त्यांनी आजपर्यंत त्या ऑर्डर नंतर जवळजवळ 60 ते 70 व्यावसायिक गाळे आणि फ्लॅट आणि दुकानं विकून टाकलेत त्यांनी। आणि ते सरकारच्या म्हणजे न्यायालयाच्या कुठल्याही आदेशाला ते मानत नाहीत। त्यांचे आम्ही बरेच दावे त्यांच्या विरोधात आम्ही जिंकलेले आहेत, ते अपिलात गेले, त्यांचे अपील फेटाळले गेलेले आहेत। रजिस्ट्रारला देखील आम्ही पत्र दिलं होतं की सदर बाबतीत असा निर्णय झालेला आहे, तुम्ही कुठलाही व्यवहार ह्याच्यामध्ये करू नका। त्यांनी आमची ह्याला जुमानलं नाही। आमच्या घरावर हल्ले झाले असताना देखील आम्ही पोलिसांकडे तक्रार देण्यात गेलो तर पोलिसांनी आमच्यावरतीच अदखलपात्र गुन्हे दाखल केलेले आहेत। कोरोना सारख्या काळात म्हणजे महामारीचा कायदा लागू असताना देखील 200-300 त्यांचे गुंड येतात, आमच्या घरावर दगडफेक करतात आणि आमच्या म्हणजे आम्ही संरक्षण कायद्याने दिलेलं संरक्षण पण आम्ही स्वतःच करू शकत नाही। आम्ही जर संरक्षण स्वतःच करण्याचा प्रयत्न केला आमच्यावरतीच गुन्हे दाखल आहेत। आता जो 16/4/2024 ला पण ऑर्डर झाली त्या ऑर्डरचं पण आम्ही त्यांना सांगितलं कंटेम्प्ट दाखल करा ना तर काही करा, मला काही फरक पडत नाही अशी त्यांची ही भाषा आहे। म्हणजे कायदा कशासाठी असतो किंवा न्याय भेटण्यासाठी। आता न्याय दिला न्यायदेवतेने, त्या न्यायदेवतेने न्याय दिलेला त्याचा देखील यांना आदर नाही आणि त्याची भीती देखील नाही। मग आमच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता, आम्ही तुमच्याकडे आलोय न्याय भेटावा। उच्चस्तरीय जेवढे अधिकारी असतील किंवा खालच्यापर्यंत ते रजिस्ट्रार असतील यांना आम्ही 29 सप्टेंबर 2025 रोजी एक
अर्ज दिला होता की बाबा सदर अशी आमच्याबाबत फसवणूक झाली, आमच्यावरती दडपशाही होती, दंडेलशाही होती, त्या बाबतीत आम्हाला न्याय भेटावा, संबंधित अधिकाऱ्यांवरती विभागीय चौकशी करून कारवाई करण्यात यावी. त्या पत्राची दखल घेतली गेली नाही. मग त्या विरोधात त्याची काही दखल घेतली गेली नाही. मग आम्ही 29 डिसेंबर 2025 रोजी दुसरं निवेदन दिलेलं आहे. सगळ्यांना म्हणजे वरिष्ठांपासून खालपर्यंत सगळ्यांना अर्ज दिलेला आहे. संबंधित जे अधिकारी असतील किंवा काही असतील शासन प्रशासन सगळ्यांना दिलेले आहे. त्यामध्ये त्या पत्रात नमूद केलेलं आहे की बाबा जर आम्हाला न्याय नाही भेटला तर 22 जानेवारी 2026 पासून आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार आहोत. आणि तरी देखील न्याय भेटला तर 25 जानेवारी 2026 पासून आम्ही आमरण उपोषण सह कुटुंब तिथं बसणार आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते प्रभा करपे खराडी. मला बेक कुटुंबाबद्दल जी माहिती सोशल मीडियाद्वारे जी समजली त्यानंतर मी तिथं भेट दिली. पण त्यांचा जो डॉक्युमेंटली आणि कायदेशीर रिलेटेड जे कागदपत्र आहेत, ही कागदपत्र पूर्ण ग्राह्य धरलेली आहेत आणि त्यामध्ये प्रशासन आणि कार्यव्यवस्था यांच्याकडनं दुर्लक्ष होत आहेत आणि त्यांना न्याय भेटत नाहीये. न्याय भेटत नाही म्हणजे त्यांना जो मोबदला देणार होते तो मोबदला देण्याचे जे फ्लॅट आहेत ते फ्लॅट पुन्हा बिल्डर विकत आहेत आणि ते सगळे फ्लॅट गेल्यानंतर त्यांना कोणताही मोबदला न मिळाल्यानंतर जे आता राहतात, ज्यांना अम्युनिटी स्पेस म्हणून त्यांना राहण्याची जागा दिलेली आहे तिथून पण ते काढू शकतात. तर कोर्टाचा निर्णय त्यांना आलेला आहे की त्यांना त्यांना योग्य ते मोबदला द्यावा. हा बिल्डरने कुठं ना कुठेतरी लक्ष घेऊन ह्या बेक कुटुंबांना त्यांचा योग्य त्या मोबदला देऊन हा विषय पूर्ण जर केला नाही काही येणाऱ्या दिवसात तर बेक कुटुंबातील पूर्ण फॅमिली ही उपोषणला बसणार आहेत आणि जोपर्यंत त्यांना न्याय भेटणार नाही, त्यांचा मोबदला मिळणार नाही, तोपर्यंत ते उपोषण कंटिन्यू करतील. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.